त्याला विचारलं का म्हणली आपले जात. ती मला मेलीन मी तिला मेलो, तिच्या मौतीत सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पाणाला. त्याला विचारलं का म्हणली आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला. प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहेत 16. आता मोजा 16 पोरं. हे चोपदार उरकायचंय का. ए 16 पोर आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा 6 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन तू जिरीन. आणि जिरावली नाही तर मी म्हणा बापाचा नाही. सुनबाईचं सासूचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्रं मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड हाणायचं नाही, आपण मुळ्याच हाणायच्या. माऊलीनं ओविलेली वरी पालवी खुडायचे आणि मुळी उदक घालायचे. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेले हाणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घुळ घुळा वाजती ढाल, घुळ घुळा वाजते काळ, घुळा घुळा वाजते काळ. जन जना नादर साळ, जन जना नादर साळ, जन जना नादर साळ, जन जना नादर साळ. हो उदो झाला पहली वेळ, उदो झाला पहली वेळ. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो. असा मोकळा झाला नाही. एका गपक्यात म्हातारी मेली. कारण भजन केलं का म्हातारी आता साखरी लागली. म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला बोध. आणि तो मुलगा मला
माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला. म्हणून आजच्या अभंगाला शेवट आहे बाप रखमा देवरो. कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्या लावीत बसलो नाही, मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुजीत बसलो नाही, मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं. माझं हृदयी सद्गुरू जेणे तारणं. आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला. पण चौरंग कोणता केला? 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी. आता चौफाळून हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंशी. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती ऐका? ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव 65, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. अशी 4 मुलं मला झाली. आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो, विश्व माऊली झालो. पण म्या काय केलं? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येते माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे. आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा. सर लय पाठ आहे लोकांच्या पसायदान. मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आहे? आता. आता हा शब्द कोणत्या काळी? वर्तमान काळी. पसायदान कधीच आहे? 750 वर्षाचं. त्याला आत्ता शब्द आला. याचा अर्थ काय हो? आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे. मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पिठावर का वडीतो का बनवायचं आहे? आयत्या पिठावर रे काय. पण ज्ञानोबा म्हणले मी तसं नाही केलं, मी माझं देहपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं. किंबहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देवे. आणि आपली माणसं नुसतं छाताड झोडून मी केलं. तो काय केलं? काय केलं काय? तो अय काय म्हणते आपण? हे नाही हो नाही. 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा. काही झालं तरी तुम्ही मी मरणार. लई वळवळ करू नका. हे सगळं क्षणिक आहे, क्षणिक. हां क्षणिक, क्षणिक आहे क्षणिक. आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? अज्ञानात आहे. आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकर बोकस, मग शिंदो बॉक्सायला काय मागे. पण ते 3 लाख खर्चायचे कवा? माणसकडे विचार नाही राहिले. 2 भावांची मारामारी बांधावरून झाली. पोलीस स्टेशनला केस गेली. दोघांनी तक्रार दिली. पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले. आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका. 1 लाखाला. काय अज्ञानी लोक आहे महाराज, काय अज्ञानी. माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज, नाही तर माणसं संपलेले आहे. अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना, इथंच राहणार आहे ना. काय संघ न्यायचं आहे? आणि संघ 3च गोष्टी नेता येतात. 1 आयुष्यात कमवलेलं ज्ञान, केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद. मागे हे गाडी बिडी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय? काय नाही, काय होत नाही. आशीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल? तू जाणं गरजेचं आहे. महिला मंडळ मला उत्तर द्या. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 दर तासाला 1. नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात? तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटे पोत राहशील तू? नाही. मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का? नाही नाही. आणि म्हणून मला मुलगा झाला बोध. आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा देवरू. पार्ट 1 इज कम्प्लीट. पार्ट 2 इज स्टार्ट. आज गायकवाद गुंजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम परस्मरणाच्या योगानं गायक ह्या पवार परिवाराला पहिला धन्यवाद द्यावं की एवढी मोठं लोक, एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही 10व्याला भाषणं जरूर करा. पण आता आपल्याकडे एक भावलाटपणा आला आहे. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय, अखेरात घरचे उपाशी आहे. त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, मौत 11ला झाली आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषण आणता. हां, तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. हां, तेव्हा उद्या हे जाणार आहेत, त्यांनी मला ते मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग येवळा काय एवढायचं ते.
पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हा, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना. बरं, भाषण इतकं भामटंय, गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलंय, कोणाला दुःख झालं. आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघत ना, तू गेला का ती भरूनच निघत. हे बंद करून टाकायचं. मग काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हा, 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे. शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले. एक तर लोक जेवेल राहत्या कचाकच घोडा लावतो लोक. हां, बरं, लोकांना माहिती लग्न लफड्याचं आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल. ते लोक उगाच मर्यादा पाळीत्या, नाही तर लग्नातलंही घोडा लावतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काही काय घेणं त्यांना. लफडत होतं ते त्यांना माहीतच होतं. त्यांनी किती वेळा पाहिलं होतं. आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले, ते येणारच होते. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रजांशी काय घ्यायला नाही. ती गोळ्यान घ्यायसाठी आले. ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्यायला. पोराला काय करायचं. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतकं नाही धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. मला काही गोष्टीचा इंदुरीकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे. मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय जरा नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका. 10वेचे प्रवचन करणारे उगाच नदीवर लोक लाईत लागू बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही. सोमवारी मरणं पवित्र नाही. एकादशीला मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो. मरायचं नाही, मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते. अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं. ते तिथून गावात येते. मी 10व्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही, जेव. हां, तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा, 12 वाद्य. पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 वाद्य. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी भेज खिजे. मग आता मरायची आटी आहे का? तुम्हाला मरून बेरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे. अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 नंतर खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं. आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणजे माणूस खाता खाता मरावा. आणि 5वी अट इतकी महत्त्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत. याला धोका देऊ नका. मग एकानं विचारलं महाराज हे वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध पिणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा? आपल्याला माहिती आहे ना आपण पेले, मग झक मारायची, गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला डुकला यायला लागला, आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या. अपघात होण्याचं कारण काय? आणि हे जे मरणं हे देवाचं नाही आहे. ट्रक खाली उभ्या, ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तन जिजल महाराज तरुणपणात का जातात? त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जया परी. तुमच्या कपाळावर जेवढं सटवीनं औषध, कोरोनाने पहा मारा तुम्ही, कोरोनाने एवढा धोका दिला, पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेले हो, भजने बिजने पार नेले हो. आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं हा येतो.
म्हातारं दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही. आलंच बा. तिसऱ्याच दिवशी गावात राम राम, कस काय ठणठणीत. आता माळबीळ काढली, अंडे बिंडे हंतोय, ओके. काय बा देवाने कला केली. चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी, जत्राचा कारभार करणारी नेली हो. आणि ज्यांनी गावांचा बोंग्या केला ते ठुल्या. आमची टोळी फार कमी केली भजन्यांची. लई मग भजने मेली. कोणतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून, हा ना अंडी कचाकच माळात वाढल्या. बरं ती माळ तोडीत नव्हतं, त्याची बायको खोडीची. काढा काढा, तुम्ही गेले आम्हाला कोण आहे बाई, काढा काढा. कोणीतरी झक मारली, काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी दूध दिलं सोडून, हान काढा, तांब्यानं काढा. बरं तो काढा इतका नंगाट होता. इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला. कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं. काय सांगायचं, काही नवीन आणतात लोक. आणि तसं कर. आता आपल्याकडे लग्नात ॲटम आला नाही नवीन, कोणी बावळटपणा पहिला नव्हता. व्याई भेट तो कार्यक्रम पहिला लग्नात होता नाही. ते आता कोणतरी झक मारली, व्याई भेट. आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपड्याचं लगीन. याचा चांगला पीस त्या पोऱ्यानं पळावला. तर पुरीचा बाप लय बिघडेल होता. तो म्हणला पोऱ्या सोडील पण त्याचा बापच पिरगाळीन. त्यानं लग्नाच्याच दिवशी 2-4 क्वार्टर आणल्या. आणि ती माईकवर एक जण आला, आता व्याही भेटतील. याही तापेलच होता. एक पुरीचा बापचा मोकार 7-8 क्वार्टर आणल्या त्यानं ताई. आणि पोऱ्याच्या बापाची बायपास व्हायला होती. 16 ब्लॉकेज होती त्याला. ते हळूहळू आलो वर. वहीन कमी जास्त येईन माया हो. आणि ते याई आता यायला कशी भेटावात. याई जवळ यावा, फोटो काढाय पुरतं भेटावा. आता हा तापेल होता घडी. ते पोऱ्याच्या बापाची बायपास होईल. यानं असा याही आवळला जसं घासाचं वज आवळ. अहो याची ब्लॉकेज मिठीच सुटाना. याही मेला ना, पाहता काय माय करू. काय नवीन आणतंय कोण. आता ते गोल गुलाबजामू होते, कोणी झक मारली, गुलाबजामूच लांबकोळा करून दिला. काय तुमच्या बापाचं गेलं होतं, चांगला गोल होता, टपाटप म्हातारे खात होते, दिला लांबकोळा करून. सगळी बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, कोणी झक मारली. राजा राणी, राजा इतका राम, राणी एवढी एवढी. काय करतोय आपण. आता एक लग्नात फाशीलपणा आलाय. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट बीट केलंय, त्याच्यावरती छत्री बित्री धरायची. तो बंगरी नवर देव भाड्याच्या गाडीत आला. नवरी मागत 2-4 याडपाट पोरी, मोकार मेकअप, आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्समध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच्च टाका एवढं आहे ते मरणाचं क्वाटरी वेदन त्याला काय.
नाही. दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, इथं आहे आपण. आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय? आधी संसार सुफळ झाला गे माये. 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 हो हो. आधी संसार सुफळ झाला गे माये. आधी संसार सुफळ झाला गे माये. दिवसा झालेला शुक्ल पक्ष. अजून काहींचं म्हणणं आहे माणूस रोगाने का जातो, तर जिथं भोग आहे तिथं रोग आहे. आता हे पवार परिवार सगळ्या क्षेत्रातलं चांगला परिवार आहे. एवढा मोठा पुण्यस्मरण त्यांनी केलं आहे. आपण आता काही पथ्य पाळले पाहिजेत. एक, माणूस मेल्यानंतर त्याच्यावर चिल्लर उधळायचं बंद केलं पाहिजे, कारण ती चिल्लर खाली पडते, लोक त्याच्यावर पाय देतात, ते चुकीचं आहे. दोन, प्रेतावर फुलं लाह्या सुद्धा उधळल्या नाही पाहिजे. नाही, खुशाल फुलाच्या पाकळ्या उधळाव्या. आणि माणूस मेल्यानंतर त्याची राख नदीत टाकू नये. नद्यांच्या बाबतीत थोडे राजकारणी मंडळी ऐका, नद्यांच्या बाबतीत थोडी दखल घ्या. सध्या नदींमध्ये अवस्था अतिशय वाईट आहे. बापाच्या दहाव्याला जावा, लुगड्याचे फडके पायात गोथत्या बांगड्या. यांची म्हातारी मेली का लुगडे नदीत, गोधड्या नदीत, गाद्या नदीत, उश्या नदीत. अगं बाई, गादी नाही टाकू, म्हातारीच्या गळ्यातलं सोनं टाकावं. टाकीत का ते की पावत्या टाकीत का बँकेच्या? नाही, मग गोधड्या टाकायला आज नाही वाटत. हे बंद झालं पाहिजे महाराज. तुम्ही त्या चांगल्या गोधड्या असतील तर धुवून वापरा, खराब असली तर पेटून द्या, पण नदी स्वच्छ ठुली नाही तर रोगराई कधीच कमी होणार नाही. हां हां, आज नदीत आंघोळीला उतरवा, अंगाला पुळ्या येतात, इतकं पाणी घाण आहे. हां, नद्यांना जर जपलं नाही, आणि माणसं तर मेलेल्या माणसाची राख नदीत नेऊन टाकायची. कोणी सांगितलं तुम्हाला नदीत टाकलं त्याला मोक्ष मिळतो? मेलेल्या माणसाची राख शेतात टाकून द्या. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वस्तीवरच्या माणसाने प्रेत नदीला सुद्धा आणू नये, शेतात पेटव. नाहीतरी आपला बाप आयुष्यभर काळ्या आईची सेवा करीत होता. आपल्याला नाव ठेवणारे काही लई शहाणे आहेत, आपल्याला माहिती. एखादा म्हणला, वा खुशाल तुम्ही म्हातारा नदीवर जाळला, वावरात जाळला, मी माझ्या घरावर जाळीन. तुझ्या बापासारखा हल्ला तर नाही ना आम्या. तो बाप 3 वेळा हल्ला, मग आम्या निदान हल्ला तरी नाही. नाही, लोकांचं ऐकायचं नाही महाराज. जी गोष्ट निसर्गाच्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटते ती केलीच पाहिजे. आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे, आपल्याला धर्म वाचवायचा आहे, आपल्याला संप्रदाय वाचवायचा आहे. मेलेल्या माणसाची राख खुशाल नदीत टाकावी, घरी टाकावी, शेतात खड्डा घ्यावा, त्या खड्ड्यात टाकावी, आणि आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावावं. हां, हे बंद केलं पाहिजे. शिलर उधळायचं बंद केलं पाहिजे. आणि प्रेताभोवती प्रेताला आपण महिला मंडळ, तुमची सासू मेली, तिला 5-50 लुगडे आले, तुम्ही लुगडे देऊ नका म्हातारी संग, एकच लुगडं द्या, आणि बाकीचे लुगडे प्लास्टिकच्या पिशवीत भरा, आणि गरीबाच्या बाईला दान करून टाका. एक गरीबाच्या बाईला जर 2 लुगडे दिले तर तिथं वर्ष जाईल. लुगडे जाळल्यानं काय तुम्हाला सासूचं प्रेम, सासू कशाने मेली या क्या जगाला माहिती. तू सासू मेल्यावर काय बांगड्या काय फोडीतीन, थोबाड काय झोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, नाटकं काय करतीन, रडती काय, आणि हे काय, आणि दनादन पिटला आणती, कोणी कामाचं नाही. हां, आई भाऊबंद तर इतके नालायक आहे तुमचे माझे. माणूस मेला का पहिल्या दिवशी भाकर घेऊन येतात, आणि 10 दिवस आपलंच खातात.
म्हणजे नसतं म्हातारं मिळालं तर परवडलास. 1.5 पोतं बाजरी गेली नाला घालला का आला घालायचं. हां, आणि त्याने आपलं थोबाड वाशी जेवायच्या टायमाला आपल्या घरी यायचं संध्याकाळी. आवरलं रे, वाडा वाडा 2-2 घास वाडा, आम्ही खाऊ ना. थोडा भात टाका, तू तर उद्या बोंबील भाजाय सांगतील. हे लोकांचं काही खरं नाही महाराज. ज्या दिवशी आपली ताकद रिकामी झाली त्या दिवशी जनता संपली. हां, आपले गुडघे गेले, दिंड्या संपल्या, आपले डोळे गेले, TV संपली. लोक म्हणतात वा आम्हाला लोक मानित्या बिनित्या. काही लोकांना तुमचं घेणं नाही, काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. आणि सगळी लोक कसे ते भ्रमात. भ्रम बेम काढून टाका, हीच खरी पवार पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. नाही नाही, हे जर केलं नाही ना, हां, इथून पुढे राजकारणी लोक आहे का गावांमधल्या शाळेंमध्ये सुद्धा आता यांच्या शाळा चांगल्या आहेत. पवार साहेबांना यांनी केलं पाहिजे, शाळेतल्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला गेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आणि सगळ्या राजकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकदा अधिवेशनात असं केलं पाहिजे, संत साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. हां, याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक संत तरी शिकवला गेला पाहिजे. 5वीला एक संत, 6वीला एक संत, 12वीपर्यंत एक संत अभ्यासक्रमात ठेवला पाहिजे. नाही तर ह्या पण मेल्यावर ही मंडळी संपणार. काय मत आहे तुमचं? हे केलं पाहिजे आता, आणि ती काळाची गरज आहे. एक व्यक्ती एक झाड. आणि सगळ्या राजकर्त्यांनी इथून पुढे गावं सौर ऊर्जेवर आणली पाहिजे. विजेचा प्रश्न तुम्हाला भयानक होणार आहे. सौर ऊर्जा आणि गावातली माणसं एकमेकाचे राजकारण संपून गळ्यात हात घालून जगली पाहिजे, गॅरंटी नाही आहे. हे शिकलं पाहिजे आता. आता हे भांडण करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात मजाच नाही. काय मत आहे तुमचं? राहायचं तरी किती दिवस आहे? उद्याचं कीर्तन होईल याची काय गॅरंटी? काय गॅरंटी त्याची? काही माणसं पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात, तसाच कोण खातं? नाही, का जगायचं आणि वाईट का जगायचं? काय सांगा येणार आहे? काय मारामारी करण्यात मजा आहे? आज कष्ट जर केले नाही तर लगेच चारी बाजूनं शेतकरी संपलाय महाराज. आणि शेतकऱ्याची आज अशी परिस्थिती झाली, जरी पाऊस उघडला, आता उघडू द्या, पूर्ण शेतीतलं क्षार निघून गेले, जमिनीत फॉस्फरस नाही, जमिनीत कार्बन, वास मारायला लागली वावरं. याचा अर्थ ती जमीन पूर्ण झाली. सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या सगट शेती नवी उभारावी लागेल. शेती तुम्हाला मशागत करताना योग्य खताचा वापर करावा लागेल. जमिनीत एकही क्षार राहिला नाही. तुम्ही अशीच जर जमीन पिरली तर बी सुद्धा उतरणार नाही. आज अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली. शेतकऱ्यानं इथून पुढे लग्नांचे खर्च, साखरपुड्यांचे खर्च हे कमीच केले पाहिजे. मानासाठी जगू नका, आपल्या काळ्या आईला जगवा. वन डे लग्न केलं पाहिजे. 8:30ला साखरपुडा, 8:30ला सुपारी, 9 वाजता साखरपुडा, 10 वाजता हळद, 12ला लग्न,